नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संकल्प अकॅडमी पुणे येथे आपले सहर्ष स्वागत आहे. मी निलेश आणि आपण आज पाहणार आहोत चालू घडामोडी, ज्या काही महत्त्वाच्या घटना गेल्या काही दिवसामध्ये झालेल्या आहेत त्याविषयी आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. पहिला आहे म्युनिच सुरक्षा परिषद 2025. तुम्ही न्यूजपेपरमध्ये हे चित्र पाहिलं असेल आणि त्यामध्ये इस्पेशली हे जे आहे हे वोट केलेलं फिंगर जयशंकर आपले जे परराष्ट्र मंत्री आहेत त्यांनी दाखवलेलं. तर ही म्युनिच परिषद ही सध्या खूप चर्चेमध्ये आहे. हा याचा सिम्बॉल आहे. म्युनिच हे एक जर्मनीमधलं एक सिटी आहे. जर तुम्ही मूवी पाहिला असेल म्युनिक ऑलिम्पिक्स मध्ये जे काही इस्रायलच्या खेळाडूंचा हत्या झाली होती त्याचा बदला घेण्यासाठी म्हणून त्यांनी एक त्यावरती एक मूवी बनला होता त्या स्टोरीवरती म्युनिक म्हणून. तर तेच हे शहर आहे आणि इथे दरवर्षी म्हणजे ही परिषद घडते. जगाच्या सुरक्षेविषयी चर्चा केली जाते आणि त्यामध्ये बरेच वर्ल्ड लीडर येतात आणि ते विचारांचं देवाणघेवाण करतात किंवा पॉलिसी रिलेटेड डिसिजन्स या ठिकाणी घेतले जातात. आता तुम्हाला ह्यामध्ये दिसत असेल की हे यूएसचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत, हे आपले परराष्ट्र मंत्री आहेत. त्यांना काही ओळखीची गरज नाहीये. झेलेन्स्की जे युक्रेनचे सध्या प्रेसिडेंट आहेत. तर 1963 साली या म्युनिक सुरक्षा परिषदेची सुरुवात झालेली होती. आंतरराष्ट्रीय सुरक्षा धोरणावर चर्चा करणे त्याचा हा एक मुख्य मंच आहे. या वर्षात जी म्युनिक परिषद झालेली आहे त्यामध्ये महत्वाचं काय आहे, तर पहिला आहे एका युगाचा अंत. युगाचा अंत म्हणजे काय आहे की याच्या आधी ज्यावेळेस सेकंड वर्ल्ड वॉर झालं त्यानंतर इमर्जन्स ऑफ नाटो झालेलं आहे, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. आणि त्यामध्ये दोन भागामध्ये पूर्ण जग विभागलं गेलेलं आहे. एक आहे नाटो लेड आणि दुसरा आहे USSR लेड. आता या युगाचा अंत झालेला आहे विथ युक्रेन क्रायसिस. आणि आता हे पहा की युक्रेनचा मुद्दा डिस्कस करण्यासाठी हे दोघं एकत्र येणार आहेत आणि युक्रेनचा मुद्दा डिस्कस करण्यासाठी युक्रेनच्याच प्रेसिडेंटला इन्व्हिटेशन नाहीये किंवा युरोपला पण इन्व्हिटेशन नाहीये आणि डिस्कशन या दोघांमध्ये होणार आहे. सो हे नॅटोची जी एक युग होतं त्याचा आता ही अंताची सुरुवात झालेली आहे. सो एका अंताची ही सुरुवात आहे असं आपण म्हणू शकतो. दुसरं आहे युक्रेन धोरण समाप्त. सो गेल्या काही वर्षामध्ये युक्रेनचं धोरण होतं, युक्रेनच्या भोवती जे राजकारण झालेलं आहे ते पण आता संपलेलं आहे. तिसरं आहे आता अधिक खर्च करा, असं कुणाला म्हणलेलं आहे? युरोपला. आतापर्यंत युरोपचं जो डिफेन्स होतं, डिफेन्स म्हणजे संरक्षण, ते US करत होतं. युएसच्या डिफेन्स अम्ब्रेला खाली पूर्ण युरोप येत होता आणि त्यामुळे युरोपचं जे बजेट होतं ते कधी डिफेन्सवरती जात नव्हतं आणि त्यामुळे काय व्हायचं, त्यांना त्यांचा जो पैसा आहे तो पूर्णपणे त्यांच्या डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटीजमध्ये खर्च करायला लागायचा आणि मग ते जगाला सांगायचे की तुम्ही नाही का तुम्ही डेव्हलपमेंट करत नाही वगैरे, ते जगाला ज्ञान द्यायचे कारण त्यांचा डिफेन्सवरती खर्च होत नाही. पण भारतासारखा जो देश आहे जिथे त्यांच्या बॉर्डर्सवरती प्रॉब्लेम आहेत त्या देशांना डिफेन्सवरती खूप खर्च करावा लागतो. आपल्या इथे सर्वात मोठी आर्मी आहे, जो त्याचं खर्च, त्याचबरोबर त्याचे पेन्शनचा खर्च. जुन्या काळामध्ये 10 वर्षापूर्वी तुम्ही बघित असेल 1 रँक 1 पेन्शनचा मुद्दा किती गाजलेला होता. सो तो प्रश्न आहे, पेन्शनचा प्रश्न आहे. त्याचबरोबर आर्म्स आणि अम्युनिशनचा खर्च आहे. ह्या सगळ्या खर्चांमुळे भारतासारखा जो डेव्हलपिंग कंट्री आहे त्याचा मॅक्सिमम खर्च हा डिफेन्सवरती जातो आणि त्यामुळे आपल्याला डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटीज मध्ये पैसे कमी पडतात. आता हे जे आपण आतापर्यंत पाहत होतो तेच आता युरोपला पण पाहावं लागेल. आणि म्हणून तुम्ही जर गेल्या काही करंट अफेअर्स बघितलं असेल तर फ्रान्स पण भारतामध्ये येऊन डिफेन्स अग्रीमेंट्स करत आहे. युरोप भारतामध्ये इंग्लंड भारताबरोबर डिफेन्स अग्रीमेंट करण्याचा आता तयारीमध्ये आहे. ह्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत. चौथा आहे JD व्हान्सचे भाषण. JD व्हान्स कोण आहेत, तर हे युएसचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत आणि त्यांनी या स्पीचमध्ये पहिल्यांदा युरोपला खडे बोल सुनावलेले आहेत सर्वच फ्रंट्सवरती, इन्क्लुडिंग हे अधिक खर्च करण्यावरती. त्यानंतर पाचवा आहे मतभेद. सो आता मनभेद आणि मतभेद हे दोन्ही पण आपल्याला वेस्टर्न स्पिअरमध्ये या म्युनिक परिषदेमध्ये किंवा याच्यामुळे आपल्याला हे दिसलेले आहेत समोर की युक्रेन, अमेरिका आणि युरोप हे एका पेजवरती नाही आहेत ऑन युक्रेनच्या विषयावर. सो या प्रकारे जर बघितलं आपण तर या वर्षीची म्युनिक परिषद ही एक आपण म्हणू टर्निंग पॉइंट आहे या वर्षीची म्युनिक परिषद. दुसरा आहे इंडियाज कार्बन सिक्वेस्ट्रेशन
कार्बन सिक्वेस्ट्रेशन काय आहे, तर एक प्रक्रिया ज्याद्वारे CO2 जो आहे तो वातावरणातून शोषला जातो आणि वनस्पतीद्वारे साठवला जातो. आता मुद्दा काय आहे, कार्बन डायऑक्साईड हा आपल्या उच्छवासावाटे बाहेर पडतो, त्याचबरोबर बऱ्याच बायोलॉजिकल प्रोसेसमध्ये तो बाहेर पडतो, इंडस्ट्रीमधून बाहेर पडतो, वाहनांमध्ये जे फ्युएल कंबशन होतं त्यामधून तो बाहेर पडतो, आणि हा CO2 जेव्हा ॲटमॉस्फिअरमध्ये जातो तेव्हा तो एक ग्रीन हाऊस गॅस म्हणून इफेक्ट करतो, जे अर्थवरती टच करून जी सनलाईट रिफ्लेक्ट होतात ते स्टोअर करतं, आणि त्यामुळे काय होतं, टेम्परेचर वाढतं सराउंडिंग द अर्थच्या अवतीभोवतीचं टेम्परेचर वाढतं, आणि त्यामुळे काय होतं, ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न निर्माण होतो. आता हा एक खूप मोठा टॉपिक आहे, पण एक लक्षात घ्या की CO2 मुळे काय होतं, ग्लोबल वॉर्मिंग क्रिएट होतं. त्यामुळं जो CO2 आपण रिलीज करतोय तेवढा CO2 आपण पुन्हा एकदा स्टोअर केला पाहिजे, आणि त्यासाठी काय केलं, ही प्रोसेस आहे कार्बन सिक्वेस्ट्रेशन. म्हणजे जो CO2 बाहेर पडतोय आपल्या ह्युमन ऍक्टिव्हिटीजमुळे तो पुन्हा एकदा निसर्गामध्ये गेला पाहिजे. तर आता ही प्रक्रिया जी आहे ती प्रकाश संश्लेषणाद्वारे होते, म्हणजेच फोटोसिंथेसिसद्वारे होते, जिथे झाडे CO2 घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. आता नेट इकोसिस्टम एक्सचेंज NEE CO2 उचलणे आणि सोडणे यामधील शिल्लक मोजते. आता हे दोन प्रकारे आहे. NEE नकारात्मक असणे म्हणजे सोडण्यापेक्षा जर का जास्त घेतला जात असेल CO2 आणि तो स्टोअर केला जात असेल तर तो निगेटिव्ह NEE आहे, आणि पॉझिटिव्ह NEE म्हणजे की जेवढा स्टोअर केला जातो त्यापेक्षा जास्त CO2 जर एन्व्हायरमेंटमध्ये सोडला जात असेल तर तो सकारात्मक NEE म्हणजे नेट इकॉनॉमिक एक्सचेंज आहे, इकोसिस्टम एक्सचेंज आहे, नॉट इकॉनॉमिक, इकोसिस्टम एक्सचेंज आहे. सो आपल्याला जर बघितलं इथे तर सकारात्मक NEE आपल्या कामाचा नाहीये, आपल्याला एक बॅलन्स पाहिजे, नकारात्मक पण कामाचा नाहीये, आपल्याला एक बॅलन्स साधला पाहिजे की CO2 जेवढा आपण बाहेर सोडतो तेवढाच आपण तो स्टोअर केला पाहिजे. सो हे एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. पुढे बघूया, इंडियन ओशन कॉन्फरन्स 2025. आता भारताचे जे इंडिया फाउंडेशन आहे त्यांनी 2016 मध्ये याची सुरुवात केली आहे. इंडियन ओशन कॉन्फरन्सची सिंगापूरमध्ये पहिल्यांदा ही सुरुवात झालेली होती, आणि यामध्ये 30 देशांचा सहभाग होता. आता हिंद महासागरात जो आहे त्यामध्ये शांतता, स्थिरता आणि सहकार्याला प्रोत्साहन देणं हा याचा उद्देश आहे. सो मॅपमध्ये इंडियन ओशन इमॅजिन करा, आणि त्याचे जे भोवतीचे सगळे देश आहेत ते याचा एक पार्ट आहेत, आणि याचं जे सुरुवात आहे ती भारताने केलेली आहे. आता सुरुवात कधी झाली लक्षात घ्या, हे इयर महत्वाचे आपल्यासाठी. 2016 इंडिया फाउंडेशन आणि सिंगापूरमध्ये पहिलं झालेलं आहे. आता ओमानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सहकार्यानं 16 ते 17 फेब्रुवारी 2025 रोजी मस्कत, ओमान येथे 8वी इंडियन ओशन कॉन्फरन्स आयोजित करण्यात आलेली. सो आपल्यासाठी महत्वाचं आहे की या वर्षीची जी इंडियन ओशन कॉन्फरन्स आहे ती कुठे करण्यात आलेली आहे, ओमान. सिटीचं नाव आहे मस्कत, डेट आहे 16-17 फेब्रुवारी, आणि यासाठी ओमानचं परराष्ट्र मंत्रालय आणि भारताचं इंडिया फाउंडेशन यांनी एकत्र येऊन केलेलं आहे. या वर्षीची थीम काय आहे कॉन्फरन्सची, वॉयेज टू न्यू होरायझन्स ऑफ मेरीटाईम पार्टनरशिप, हे या वर्षीच्या इंडियन ओशन कॉन्फरन्सची थीम आहे. आता याच्या आधीची जी कॉन्फरन्स होती 7वी ती कुठे झालेली आहे, तर पर्थ ऑस्ट्रेलियामध्ये झालेली आहे, आणि ही ऑस्ट्रेलियाचं परराष्ट्र मंत्रालय आणि सिंगापूरमधल्या काही भागीदार संस्था आणि भारतामधली इंडिया फाउंडेशन यांनी ही पर्थ ऑस्ट्रेलियामधली 7वी आवृत्ती आयोजित केलेली होती. आताची जी 8वी आहे ते वोयेज टू न्यू होरायझन्स ऑफ मेरीटाईम पार्टनरशिप, जी की ओमानमध्ये मस्कतमध्ये होते. सो हे एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं. पुढे, इमॅजिन अ वर्ल्ड विथ मोर वुमन इन सायन्स कॅम्पेन, ही कॅम्पेन कोणी सुरुवात केलेली आहे, युनेस्कोने केलेली आहे. या कॅम्पेनची स्टार्ट कोणी केली, युनेस्कोनं केलेली आहे. आता हे काय म्हणतंय की सायन्समध्ये आणि सायन्स रिलेटेड जे नोकऱ्या आहेत, स्टेम म्हणू आपण त्याला, स्टेम म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स, तर या ज्या नोकऱ्या आहेत यामध्ये महिलांचं प्रमाण वाढावं या उद्देशाने ही कॅम्पेन सुरू करण्यात आलेली आहे. जागतिक वैज्ञानिक कर्मचाऱ्यांपैकी केवळ 1/3 प्रतिनिधित्व आहे महिलांकडे, म्हणजे अर्धी पॉप्युलेशन आहे महिलांची, पण प्रतिनिधित्व फक्त 1/3 आहे, आणि त्यामुळे हे जेंडर गॅप जो आहे सायन्स मधला हा भरून काढण्यासाठी हे कॅम्पेन केलेलं आहे. महिला संशोधक 10% कमी आहेत बऱ्याच देशांमध्ये. 2024च्या युनेस्कोच्या अहवालात दिसून आलं की G20 कंट्री म्हणजे की ज्या प्रगत मानलेले देश आहेत तिथे फक्त 22% महिला आहेत. कुठे, सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स
क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांची संख्या फक्त 22% आहे, म्हणजे टोटल नोकऱ्यांपैकी. तो स्टेम मध्ये नेतृत्वाच्या भूमिका अगदी कमी आहेत. जे नोकरी जे करतायत त्यांना पण लिडरशिपच्या पोझिशन नाही आहेत आणि ते केवळ 10% पदांवरती महिला काम करतायत. तर हा असंतुलन भरून काढण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी म्हणून हे कॅम्पेन राबवलेलं आहे, इमॅजिन अ वर्ल्ड विथ मोर वुमन इन सायन्स. आता हे का राबवलेलं आहे तर दरवर्षी 11 फेब्रुवारी जो आहे तो विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो. युनायटेड नेशननी हे चालू केलेलं आहे. 2015 सालीपासून ही सुरुवात झालेली आहे युनायटेड नेशन्सनी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून 11 फेब्रुवारी दरवर्षी साजरा केला जातो. पुढे पाहूया. कीटकनाशके इकोसिस्टीम मधील 800हून अधिक प्रजातींवरती परिणाम करतात. सो लक्षात घ्या, आपण इन्सेक्टिसाइड, फंगिसाइड वगैरे जे आपण वापरतो शेतामध्ये, तर त्यामुळे जे फंगस आहे किंवा इन्सेक्ट्स वगैरे आहेत तर मरतायच. पण आता जो अभ्यास केलेला आहे, जे रिसेंट स्टडी आहे, त्यामध्ये दिसून आलेलं आहे की जे हेल्पफुल बॅक्टेरिया आहेत, हेल्पफुल फंगस आहे, ते सुद्धा यामुळे मरतायत. सो एक प्रकारे इकोसिस्टीम यामुळे खराब होते. 800हून अधिक प्रजातींवरतीचा परिणाम होतोय. जसं की इन्सेक्टिसाइड जे आहेत ते डिक्लाइन इन द पोलिनेटर पॉप्युलेशन वरती डिक्लाइन होते. म्हणजे जे पोलिनेशन करण्यासाठी जे शेतकरी, त्यांना माहिती असेल की तुम्हाला पोलिनेशनच्या वेळेस मधमाशा वगैरे लागतात शेतामध्ये, पण त्यांची संख्या कमी होते. आणि ही संख्या कशामुळे, तर ही कीटकनाशक जी फवारलेली आहेत त्यामुळे यांची पण डेथ होते आणि मग त्यांची काय होते, संख्या कमी होते आणि मग ते परागीकरण होत नाही व्यवस्थित. बुरशीनाशक, आता ह्यामध्ये काही फायदेशीर बुरशींना पण काय होतं, हानी पोचते. कारण काही बुरशी असतात ते त्या झाडांना मदत करत असतात पोषक द्रव्ये शोषून घेण्यासाठी, तर त्याचा पण त्यामध्ये विनाश होतो. तणनाशके हे पण वनस्पतीचं, म्हणजे तणनाशकांमुळे बाकीच्या वनस्पती तर मरतात, पण ज्याच्यासाठी आपण उत्पन्न घेतोय तर त्याच्याही आरोग्य म्हणजे हानी पोचते त्याच्या आरोग्याला. सो एकंदरीत आपण म्हणू थोडक्यात गो ग्रीन, म्हणजे आपण गो ग्रीन म्हणण्यासाठी आता गो ऑर्गॅनिक म्हणावं लागेल. जर आपल्याला सस्टेनेबल ऍग्रिकल्चर करायचं असेल, लॉंग टर्म साठी ऍग्रिकल्चर करायचं असेल, कारण जर याच प्रकारे आपण करत गेलो तर काही काळानंतर शेती ही पूर्णपणे सस्टेनेबल राहणार नाही, म्हणजे अनप्रोडक्टिव्ह, नॉट प्रोडक्टिव्ह असं म्हणून आपण बनेल. रिझन काय आहे, कारण शेती ही मातीमुळे येते आणि माती जर सिस्टीम, माती, सॉइल इज इटसेल्फ अ सिस्टीम, त्याच्यामध्ये बिलियन्स ट्रिलियन्स मायक्रोब्स आहेत आणि ती सिस्टीम जर नष्ट झाली तर मग मात्र आपल्याला शेती कधीच करता येणार नाही. सो हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आपल्याला मेन्स साठी पण विचारू शकतात आणि प्री मध्ये पण विचारला जाऊ शकतात, कारण प्री मध्ये जिओग्राफी, पर्यावरण, सायन्स या तिन्हींचा कॉम्बिनेशन ह्या टॉपिक्स मध्ये येतो, लक्षात घ्या. सायन्स म्हणून पण विचारला जाऊ शकतं, पर्यावरण म्हणून पण विचारला जाऊ शकतं आणि भूगोल म्हणून पण विचारला जाऊ शकतो. पुढचा, दिल्ली भूकंपाला, दिल्लीला आता 4 दिवसामागे तुम्ही ऐकलं असेल की 4 रिश्टर स्केलचा भूकंप दिल्लीला झालेला आहे. तर लक्षात घ्या की दिल्लीला भूकंप होणं हे नॉर्मल आहे, कारण दिल्ली हे सिस्मिक झोन 4 मध्ये मोडतं. आता हे सिस्मिक झोन 4 म्हणजे काय आहे, तर कुठे जास्त भूकंप होईल यानुसार भारताच्या वेगवेगळ्या एरियाचे, इव्हन जगातल्या सर्व एरियाचे डिव्हिजन केलेलं आहे. त्यामध्ये हाय रिस्क झोन मध्ये हा दिल्ली येत असतो. आता दिल्ली एनसीआर हे टेक्टॉनिकली सक्रिय हिमालयन प्रदेशाच्या जवळ आहे. आता तुम्हाला जिओग्राफीमध्ये कन्सेप्ट झालेला असेल, प्लेट टेक्टॉनिक्स एकमेकांना जेव्हा टक्कर होते तेव्हा तिथं वली पर्वताची, म्हणजेच हिमालय पर्वताची निर्मिती झालेली आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला हे भूकंपाचा धोका असणारच आहे. भारतीय प्लेट आणि युरेशियन प्लेट यांच्यातील टक्कर सतत तणाव निर्माण करते, परिणामी भूकंप होतात. दिल्ली हरिद्वार जी रिज आहे आणि दिल्ली मुरादाबाद फॉल्ट जे आहे, फॉल्ट लाईन, या दोनमुळे या भूकंपाच्या घटनांची संख्या वाढ. कोण दिल्ली, आपल्याला हे लक्षात पाहिजे, दिल्ली हरिद्वार रिज आणि दिल्ली मुरादाबाद जो फॉल्ट आहे तो यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आता हे पहा, ही आहे युरेशियन प्लेट आणि हा जो भारतीय प्लेट आहे ती इकडे जाऊन याच्यावरती धडकलेली आहे आणि ही इथे, मग इथे काय होणार, आपल्याला हिमालयन पर्वतरांग, हा पूर्ण हिमालय आहे, लक्षात घ्या. इकडं हा सगळा हिमालय आहे, हे सगळा इकडे जे काय आहे, ज्या डोंगररांगा आहेत त्या सर्व हिमालयन आहेत. ते कशामुळे झालेले आहेत, तर ही जी प्लेट आहे ती या प्लेटला येऊन धडकल्यामुळे, त्यामुळे मधला भाग
वर उचलला गेलेला आहे. इथे तुम्ही बघा हा टाइमलाईन आहे आणि हे 10 मिलियन म्हणजे 1 कोटी वर्षापूर्वी हे टक्कर झालेली आहे. आणि आपण आता पण म्हणतो की ही प्रोसेस अजूनही चालू आहे आणि अजूनही त्यामुळे आपल्याला इथे भूकंपाचे धक्के दिसतात. आता हे सिस्मिक झोन जर तुम्ही बघितले तर हा पहा, हा जो आहे हा वाला हा सिस्मिक हे आहे 4 आहे. हा वाला म्हणजे हा पूर्ण जो एरिया आहे हा सिस्मिक 4 आहे. महाराष्ट्रामध्ये बघा हा सिस्मिक 4 मध्ये येतो. आपल्या इथं कोयनाला भूकंप झाला होता तर तो सिस्मिक 4 मध्ये येतो. बाकी मोस्ट ऑफ द महाराष्ट्र हा सिस्मिक 2 मध्ये येतो. सिस्मिक 3 आणि 2 मध्ये येतो. हा महाराष्ट्र 2 मध्ये येतो, हा 3 मध्ये येतो, हा 4 मध्ये येतो आणि सिस्मिक 5 म्हटलं तर तुम्ही बघा हा पार्ट हा हिमालयच आहे. हा हिमालयच आहे. सर्वात जास्त भूकंप तुम्हाला उत्तराखंड मध्ये पण दिसतात. हा कच्छ मध्ये 2002 मध्ये जे भूकंप झाला तो गुजरातमध्ये. तर हे सर्व त्याचेच कारण आहेत. हे हे जे फिनॉमिनॉन आहे याच्यामुळे हे भूकंपाच्या हादरे आपल्याला बघत. आता प्रॉब्लेम काय आहे की दिल्लीमध्ये प्रॉब्लेम मोठा का होऊ शकतो जर एखाद्या जिथे ह्युमन जास्त नाहीये अशा ठिकाणी जर किंवा कच्छचं रण आहे तिथे जर एखादा भूकंप झाला तर जास्त हानी होत नाही, कारण लोकसंख्या जास्त नाहीये त्या ठिकाणी. त्याचबरोबर इकॉनॉमिकल पण हानी होत नाही कारण तिथं डेव्हलपमेंट झालेली नाहीये. पण दिल्लीमध्ये खूप डेन्स पॉप्युलेशन आहे, खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट झालेली आहे, कन्स्ट्रक्शन झालेली आहेत, इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटीज होतात. त्यामुळे इथे होणारा एक छोटा भूकंप सुद्धा खूप मोठ्या प्रमाणे हानी करू शकतो. आणि जर कन्स्ट्रक्शन बघितलं तर दिल्लीमध्ये बाय रूल त्यांनी भूकंपाला विरोध करणारे किंवा भूकंपापासून सेफ राहण्याची जी टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर करून घरं बांधायला पाहिजेत. पण तशी प्रकारची घरं बांधलेली नाहीयेत. म्हणजे जर आज एखादा 6 or 7 रिश्टर स्केलचा भूकंप झाला तर दिल्लीमध्ये खूप मोठा कॅओस किंवा गोंधळ होऊ शकतो. 2 वर्षामागे आपण 1-2 वर्षामागे आपण तुर्कीमध्ये बघितलं की किती मोठं नुकसान झालं होतं भूकंपामुळे. सो एकंदरीत काय आहे की इथे मेन कारण आहे की तिथे असणारे डेन्स पॉप्युलेशन आणि खूप मोठ्या प्रमाणात झालेलं कन्स्ट्रक्शन. त्यामुळे दिल्लीला होणारा भूकंप हे एक नॅशनल हजार्ड होऊ शकतो. त्यामुळे याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आजचे करंट अफेअर्स इथे झालेले आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.